एकदम आनंद वाटला, एकदम खुशी वाटणी, आनंदाने घर चालून घर जातो, प्रसाद दिसतो। त्यांनी त्यांच्या परिवारामधले त्यांनी समजले आम्हाला आणि त्यांनी आईसारखी काळजी घेतली। ताईंनी, प्रतिभा ताईंनी पण आणि दादांनी पण। पाण्याची बाटली सुद्धा कार्यकर्त्यांना घेऊ दिलेली। त्यांनी खूप आमची काळजी घेतली, दोघी टायमाला जेवणाची व्यवस्था केली। बाई महादू चौधरी, राहणार चाळीसगाव, की देवले येसनी पंढरपूरला येसनी एकदम आनंद वाटणार आणि भावनं बोलणं चालणं समधी चौकाची काही तांबले एकदम सुपडा एवढं काहीच आहे। एकदम आनंद वाटला, एकदम खुशी वाटणी, आनंदाने घर चालून घर जातो, प्रसाद दिसतो, आनंद करतो। हेच मागणं की आता घरी गेल्यावर की मला झोपेल ठेव दादा, माझ्या काय करू नको आणि मला आजारी पाडू नको आणि पाणी देव बहीण असं पण म्हणायला लावू नको। सगळ्यातल्या आनंद वाटे की आमनी सासू चांगली गई, आमनी आई चांगली गई, दादा शाळेत सुखी ठेवा बुवा, त्यांचा संसार सुखी जाऊ द्या, एवढंच पाहिजे। दादांचं एक कार्य इतकं छान आहे का इकडनं एवढी लाखोच्या संख्येने जनता घेऊन जातात। तिथं पाण्याची सोय, गाडीमध्ये पाण्याची सोय, बिस्लेरीचं पाणी, परत जेवणाची सोय। आणि मी भगवंताला एकच साकडं टाकतो का असे आमदार चाळीसगाव तालुक्याच्या याच्या अगोदरही नव्हते आणि याच्या पुढेही राहणार नाही, असे आमदार आमच्या तालुक्याला मिळालेले। शहराचा जो विकास केलाच केला, पण ग्रामीण भागाचा सुद्धा दादांनी इतका विकास केला तर जणू काही दैवी शक्तीच आहे दादा। तर पांडुरंगाला एकच साकडं करेल का हे आमदार तर असतील तालुक्याचे, पण यांनी बंबईमध्ये मंत्रिपदाचा झेंडा घेऊन एक दिवशी जावा, असं मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। पंढरपूरची वारी म्हटली म्हणजे दादा खूप चांगलं कार्य करतात। इतके माणसांना, इतक्या लेडीजला घेऊन जातात, म्हणजे खूप पुण्याचं काम करतात आणि त्यांच्या सारखं आमदारच ना आपल्या चाळीसगावला खूप गरज आहे। आणि त्यांचं एकदम म्हणजे चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या व्यवस्थित पार पाडतात। तिथे गेल्यावर जेवण, चहा, पोहे, नाश्ता, जेवण संध्याकाळी वेगळं, सकाळी वेगळं, खूप त्यांनी सोय एकदम छान केली। पण आम्हाला म्हणजे त्यांनी एकदम म्हणजे दादा 2 वेळा आले, रात्रीतनं 2 वेळा आले, सकाळी बी आले। आमची वेळोवेळी त्यांनी इतकी काळजी घेतली, पाणी मिळालं का, जेवण केलं का, म्हणजे आम्हाला त्यांनी त्यांच्या परिवारामधले त्यांनी समजले आम्हाला आणि त्यांनी आईसारखी काळजी घेतली। ताईंनी, प्रतिभा ताईंनी पण आणि दादांनी पण। माझं नाव भारती धनराज चौधरी, मी चाळीसगाव राहते, धुळे रोडला। मी एक अंगणवाडी सेविका आहे। दादांनी खूप आमची काळजी घेतली, दोघी टायमाला जेवणाची व्यवस्था केली। असे आमदार आम्हाला वारंवार मिळत हीच आमची इच्छा पुढे पण। जय हरी माऊली। आज पंढरपूर वारीची मंगेश दादांनी जी भाविकांची सोय करून दिली, स्वतंत्र एक ट्रेन त्यासाठी, आणि प्रत्येकाला स्लीपर कोच मिळेल अशा पद्धतीने मर्यादित भाविकांना यावर्षी संधी दिली। राहिलेल्यांना सुद्धा दादा म्हणे पुढच्या वर्षी आपण 1 नाही तर 2 ट्रेन लावू, पुढच्या वर्षी बाकीच्यांची बी पंढरपूरसाठी विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी सोय होणार आहे। परंतु दादांनी पाण्याची बाटली सुद्धा कार्यकर्त्यांना घेऊ दिलेली। प्रत्येक डब्यामध्ये बिस्लरीच्या बाटल्या पाण्याच्या ठेवल्या होत्या आणि दादांनी इथून गेल्या त्या शनी मंदिर ट्रस्टमध्ये जेवणाची सुद्धा सर्व कार्यकर्त्यांची सोय ठेवली। त्यानंतर हरिभक्तपरायण कीर्तनकारांचं सुद्धा, भजनी मंडळीचं त्या ठिकाणी कीर्तन भजन सुद्धा व्यवस्था संध्याकाळची होती। दोघं वेळेचं जेवण होतं आणि मधल्या काळामध्ये दर्शनासाठी पंढरपूर फिरून यावा, मग उशिरापर्यंत 9:30 पर्यंत सर्व जेव्हा जमले ते नंतर जेवण करून परतीचा प्रवास सुरू झाला। आणि आम्ही आता प्रवासातच आहे मनमाड जवळ आणि थोड्याच वेळात चाळीसगावला पोचणार आहे। अशी दादाची ही कंटिन्यू अखंड सेवा सुरू राहणार आहे। दादांनी पंढरपूरला नेले, व्यवस्थित गेलो, व्यवस्थित आलो, आम्हाला काही त्रास झालेला नाही। आमची एकदम आई वडिलांसारखी सेवा केली दादांनी। आमची वेळोवेळी काळजी घेतली, वेळोवेळी विचारायला आले काही तकलीफ झाली का, झोप झाली का, जेवण वगैरे केलं का, तब्येत चांगली का, सगळी काळजी दादांनी आमची वेळोवेळी घेतलेली आहे। आम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास झालेला नाहीये।
आम्ही सुखरूप गेलो, सुखरूप आलो. दादांना आम्हाला कार्य केलं, आम्हाला जागा मिळाली, व्यवस्थित जेवण मिळालं, टायमावर पाणी मिळालं, दर्शन झालं, तिकडून येताना बी जेवण झालं, पाणी मिळालं, ते मिळालं, आम्हाला काही त्रास झाला नाही, जागा ते सगळं व्यवस्थित मिळालं. दादांचा धन्यवाद. आणि वारी गरीब लोकांसाठी वयस्कर लोकांसाठी असते की व्यवस्था इतकी व्यवस्थित होती जाण्याची. आणि इथून रिक्षाने सुद्धा प्रवास झाला. तिथं वारीला गेल्यानंतर तिथं जेवणाची व्यवस्था, दर्शन चरण दर्शन झालं त्या ठिकाणी.